काय बघितलं मी युनिव्हर्सिटीत. मी वैतागून माझ्या ऑफिसला परत आलो. एकमेव तिच्याविषयीच डोक्यात भरलेला राग सोडला तर माझ्या इतर सगळ्या भावना आत्ता ह्या घडीला पार बोथट झाल्या होत्या. नेमकं काय करावं तेच मला सुचत नव्हतं. असं वाटत होतं की सगळ्यांना शिक्षा करावी, या जगालाच शिक्षा करावी. मला हे सगळे काम करणारे, या फायली, हे कॅम्प्युटर सगळं बोचत होतं. जो दिसेल त्याच्यावर मी आग पाखड करत होतो आणि हा प्रकार दिगंत येई तोपर्यंत चालूच होता. काय चाललंय काय तुझं अवधूत? झालंय काय नक्की तुला? त्यानं चिडून मला विचारलं. मूर्ख बेअक्कल, मला हा सगळा उद्योग चालवावा लागतोय आणि तू मलाच विचारतोयस की मी असा का वागतोय म्हणून? बरं कळलं. आत्ता जरा शांत हो आणि मला सांग, तू वल्लरीशी काही चुकीचं वागलायस का पुन्हा? त्यानं एकदम शांत स्वरात विचारलं. आहा, त्या नीच बाईचा विषयही काढायचा नाही माझ्यासमोर, कळलं तुला? मी चिडून आणखीनच जोरात ओरडलो त्याच्यावर. तो नेमकं हेच का म्हणाला? या सगळ्याचा तिच्याशी काडी मात्रही संबंध नाही आहे. मग त्यानं तिचं नाव का बरं घेतलं? खाल्ल्या ताटात घाण करणारी बाई, निर्लज्ज. तसं असेल तर मग तू एवढा अस्वस्थ का आहेस अवधूत? माझ्या मनानं मिळालेली संधी न सोडता लगेचच माझ्यावर निशाणा डागला. दिगंत मात्र अजूनही भुवया उंचावून माझ्याकडे पाहत होता. असं वाटत होतं की तो माझ्या डोक्यातले विचार वाचण्याचा प्रयत्न करतोय. मला सगळं स्पष्टपणे सांग अवधूत, तू तिला काही शारीरिक इजा वगैरे तर केली नाहीयेस ना? त्याने विचारलं. मी तिच्याशी तसा वागलो असेन किंवा नसेनही तुला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? ती माझी बायको आहे, मी काही करेन तिच्यासोबत. तू मला विचारणारा कोण? मी माझं सगळं भान विसरून त्याच्यावर ओरडलो. त्याला तिची एवढी काळजी का आहे? ती माझी बायको आहे. तिच्याशी कसं वागायचं हा माझा व्यक्तिगत विषय आहे. त्याला मला हे असले अर्थहीन प्रश्न विचारण्याचा काहीही अधिकार नाही आहे. पण माझं हे उत्तर ऐकून दिगंत खूपच गंभीर झाला नाही. तो त्याहीपेक्षा जास्त संत्रस्त झालेला मला दिसला. अवधूत, मला नीट सांग ना सगळं. तिला खरंच काही इजा झाली नाही आहे ना? तिला कुठेही रक्तस्राव होत नाही आहे ना? तू तिला कसलीही शारीरिक इजा केली नाही आहेस ना? दिगंत हा मागोमाग एक असे प्रश्न माझ्या तोंडावर फेकत होता. तोंड बंद कर तुझं दिग्या. तू समजतोस तरी कोण मला? मी काय तुला बायकोला त्रास देणारा हैवान वाटलो का? मी तिला काहीही आणि कसलीही इजा केलेली नाही आहे. मी तसं काही केलं असेल तरीही तू त्यामध्ये लक्ष घालण्याचं काही कारण नाही. दिगंतनं एक सुस्कारा टाकला. असं वाटलं की तो जरा विसाव्याला माझ्या उत्तरानं. तुला त्या नीच बाईची एवढी काळजी का वाटते? मी त्रस्त होऊन त्याला विचारलं. ती कोणी नीच बाई नाही आहे अवधूत, ती तुझी बायको आहे. तो अगदी शांतपणे म्हणाला. नाही, मुळीच नाही. ती माझी बायको नाही आणि त्या लग्नाला काहीही अर्थ नाही. मी असल्या कुठल्याच गोष्टीची काहीही पर्वा करत नाही. मी लवकरच तिच्या जागेवर लीलेला माझी बायको म्हणून घेऊन येणार आहे. मी लीलाशी लग्न करणार आहे. मी जरी त्याच्या तोंडावर हे सगळं बोलत होतो तरी माझ्या हृदयात आत्ता काय जळत होतं ते माझं मलाच ठाऊक. माझ्या दृष्टीने यात चुकीचं काहीच नव्हतं, पण तरी माझं मन मला खात होतं. या गेल्या काही दिवसात माझ्या मनात अतिशय अस्वस्थता भरून राहिली होती. तुला खरंच वाटतंय का की लीला तुझ्या मागे तुझ्या पैशासाठी नाही आहे म्हणून? दिगंत वैतागलेल्या स्वरात मला विचारलं. मुळीच नाही. ते शक्यच नाही आहे तर? तो नक्की काय विचार करतोय? हे असं बोलण्यामागे त्याचा नक्की हेतू काय आहे? तुला नक्की काय म्हणायचं आहे अवधूत? तुला नक्कीच कळलंय मला काय म्हणायचं आहे ते. तू इतकाही काही दूधखोळा नाही आहेस माझं बोलणं न समजायला. गेली 2 वर्ष तू लीलासोबत डेटिंग करतोयस आणि अजूनही तू माझ्या बोलण्याचा निष्कर्ष काढू शकत नाहीस. तू काय ढ आहेस की तुझी मती गर्भमती झाली? आता तू स्पष्ट बोलणार आहेस की? मी हातातला पेपरवेट त्याच्या दिशेने उचलत विचारलं. तू वल्लरीला लालची म्हणतोस ना? पण खरं तर हे आहे की लीला खूप लालची आहे.
ती तुझा तिच्या फायद्यासाठी वापर करून घेते मूर्खा. दिगंत पचकला. तुला काय कळणार रे त्यातलं? मला आजवर भेटलेल्या मुलींमधली लीला ही सगळ्यात चांगली मुलगी आहे. तू मनाला येईल ते काही पचकू नकोस तिच्याविषयी. ती लालची असूच शकत नाही. माझा तिच्यावर खूप विश्वास होता. वाह, क्या बात है, जिओ मेरे भाई. फारच विश्वास आहे तुझा तिच्यावर. मग मला सांग की आत्ता इतक्यात तिनं तुझ्यावर काही खर्च केलाय का? म्हणजे तुला काही आठवतोय का? मला वाटत नाही आठवणार, कारण तिनं तसं काही केलेलं नाही आहे. करेक्ट आहे तुझं. नाहीच खर्च केलेला तिनं माझ्यावर. त्याचं कारणही हे आहे की तशी माझीच इच्छा नाही आहे. मी त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत होतो. असं आहे का? दिगंतनं विचार करण्याचा थोडासा आवाडला. स्वतःशीच काहीतरी विचार केला आणि म्हणाला, मग आपण असं करूया का? आपण तिला पारखून बघूया. तू एक काम कर, तू तिला शॉपिंगला घेऊन जा. तिथे जाऊन स्वतःसाठी काहीतरी खरेदी कर आणि बिल देण्याची वेळ आली की बहाणा कर की तू पैसे देऊ शकत नाहीस, कारण तू गडबडीत तुझं पाकीट विसरून आलायस. मग बघू आपण पुढे काय होतंय ते. मी अगदी विचारशून्यपणे त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोक्यात नक्की काय चालले तेच मला कळत नाही. लीला नेहमीच पैसे खर्च करायला तयार असते, हे या येडेला काय माहीत. मीच तिला बिघडवून ठेवले. खरं तर हे अशा प्रकारे तू वल्लरीला बिघडवायला हवं होतंस. तिच्यावर पैसे खर्ची करायला हवे होतेस मूर्खा. माझं मन मलाच छापण्याची एकही संधी सोडत नाही. एवढा कसला विचार करतोय सवधूत? हे करणं तुझ्यासाठी एवढंही अवघड नाही आहे. दिगंतनं चावी फिरवली. तो म्हणतो ते बरोबरच आहे. हे काही माझ्यासाठी तेवढं अवघड नाही आहे म्हणा. मी लीला चांगलीच माहीत आहे आणि ती किती चांगली आहे याचा पुरावा मी लवकरच या दिगेच्या तोंडावर फेकून मारणार आहे. मी लीलाला फोन केला आणि ती फ्री आहे का ते विचारलं. मी तिला हेही सांगितलं की मला तिच्यासोबत शॉपिंग आणि लंचला जायचं आहे. ती लगेचच तयार झाली. मी ऑफिसमधून बाहेर पडून थेट लीलाच्या घरापाशी पोचलो. तिला तिथून घेतलं आणि मॉलच्या दिशेने निघालो. लीला खूपच आनंदात होती. ती मॉलमध्ये पोचल्या तिथल्या सगळ्यात महागड्या फॅशन बुटीकमध्ये शिरली. मीही तिच्या मागोमाग होतोच. नेहमीप्रमाणेच कपडे निवडून ती चेंजिंग रूममध्ये गेली आणि त्यात काहीतरी तासांचा वेळ गेला. मी शांतपणे बाहेर तिची वाट बघत राहिलो. तू वल्लरीसाठी असाच वागशील का? आणि वल्लरीसुद्धा हिच्यासारखीच कपडे निवडताना तासनतास घालवेल का? मी आजवर तिला कुठेही घेऊन गेलेलो नाही आणि मला आश्चर्य याचं वाटतंय की तिने आजवर याविषयी कसलीही तक्रार केलेली नाही. काय करायचं याला? ती सतत माझ्या मनात ठाण मांडून बसलेली आहे. मी ते विचार झटकून टाकले आणि उभा राहून आजूबाजूला मला माझ्यासाठी काही खरेदी करण्यासारखं आहे का ते पाहू लागलो. काही वेळ वस्तू हातांनी आणि डोळ्यांनी चाळून बघितल्यानंतर मला सोन्याचा मुलामा असणाऱ्या कपलिंग्स दिसल्या. त्या काही तेवढ्या आकर्षक नव्हत्या. मी तिथे उभ्या असलेल्या सेल्समनला विचारलं, याची काय किंमत आहे? याची किंमत फक्त 999 रुपये आहे सर, तो म्हणाला. तोवर लीला तिच्या कपड्यांच्या बंडलसोबत तिथे आली. तिने त्या कपड्यांना शोभणाऱ्या एक्सेसरीज आणि चपला वगैरे पण घेतल्या होतं. तिने काउंटरला पोचताच माझ्याकडे हसून पाहिलं. तू केलंस का काही तुझ्यासाठी खरेदी? तिने विचारलं. हो तर, हे बघ. मी तिला त्या कपलिंग्स दाखवल्या. ह्या खूपच छान आहेत. तुझं चॉईस छान आहे अवधूत. नक्कीच. माझ्या प्रेयसीकडे पाहिल्यावर ते कोणीही सांगू शकेल ना. तुला तुझी बायको नाही आहे का अवधूत? तिचं काय? माझा आतला आवाज मला डाचत होता. ह्यावेळेस मी देते ना ह्या सगळ्या खरेदीचे पैसे. लीला पुन्हा पुन्हा मला हेच म्हणत असते आणि दिगंतला वाटतं की ती त्या वल्लासारखी लालची आहे म्हणून. आत्ताही ती तेच म्हणत होती मला. मी ठरवलं मनोमन की जसं दिगंत म्हणालाय तसंच आपण करून बघायचं. म्हणजे मग मी त्याच्या तोंडावरच बुरखा काढून त्याला लीलाचं सत्य दाखवू शकेन. तू पुन्हा असं म्हणू नकोस लीला. तुला माहिती आहे की मला ते आवडत नाही.
असं नको ना करूस. किमान आज तरी. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कॅशियरला बिल बनवायला सांगितलं. तिनंही अगदी लगेचच ते बनवून माझ्या हातात ठेवलं. मी बिल पाहिलं. जवळपास 2 लाख रुपये झालं होतं. जसं मला दिगंतनं पडवून पाठवलं होतं त्याप्रमाणे मी माझं क्रेडिट कार्ड शोधण्यासाठी खिसे चाचपू लागलो. थोड्या वेळाने चेहरा पाडून मी तिला म्हणालो, सॉरी लीला, मला माझं क्रेडिट कार्ड सापडत नाही आहे. कदाचित मी गडबडीत ऑफिसमध्येच विसरून आलो आहे. काही हरकत नाही श्रीयुत रत्नदीप, तुम्ही नंतर पैसे देऊ शकता. मी हे बिल तुमच्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवून देईन. ती कॅशियर म्हणाली, बरोबर आहे. मी एक प्रसिद्ध उद्योगपती होतो. तिचे पैसे थोडीच बुडवणार होतो. लीला थोडी चिंतित वाटली मला, पण लगेचच ती नॉर्मल झाली आणि त्या कॅशियर मुलीला म्हणाली, काळजी नको करूस, मी देते पैसे. बघ दिगंत, तुझे सगळे अंदाज चुकीचे आहेत. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. थँक्स लीला, मी हे पैसे ऑफिसला गेलो की लगेच तुला ट्रान्स्फर करायला सांगेन. मी म्हणालो. मला उगीचच अपराधासारखं वाटत होतं. मी तिच्यावर विनाकारण संशय घेतला, तेही दिगंतच्या सांगण्यावरून. त्याची काही गरज नाही अवधूत. तिची पर्स शोधता शोधता ती म्हणाली. ती कॅशियर आणि मी वाट बघत होतो, पण तिचं पर्स चाचपणं काहीच संपत नव्हतं. काय झालं लीला? असं सॉरी अवधूत, मला वाटतंय की मी ही गडबडीत तुझ्यासारखीच माझी पर्स घरी विसरली. ती चाचरत म्हणाली. ठीक आहे लीला, काही हरकत नाही. आपण हे सगळं क्रेडिटवर घेऊ. नाही अवधूत, माझं ऐक, मला काही खरेदी करायचं नाही आहे. अगं पण लीला, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी तिनं माझं नाहीच ऐकलं. ठीक आहे, असं म्हणून मी तो शॉपिंगचा विषय सोडून दिला. तेवढ्यात दुसरा एक दुकान सहाय्यक येऊन त्या कॅशियर मुलीच्या कानात काहीतरी कुजबुजला. मला तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या रेषा बघून थोडंसं विचित्र वाटलं. बरं समजलं, असं तिनं तिच्या सहाय्यकाला सांगितलं आणि ती माझ्याकडे वळून म्हणाली, श्रीयुत रत्नदीप, हे तुमच्यासाठी. माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. काय म्हणते ती? माझ्यासारखीच लीला पण आश्चर्यचकित झाली होती. मी पाहिलं की त्या कॅशियर मुलीच्या हातात तोच कपलिंग्सवाला बॉक्स होता. म्हणजे? मी विचारलं. कोणीतरी याचे पैसे आधीच दिलेत, त्या मुलीनं मला सांगितलं. कोणीतरी आधीच याचे पैसे दिलेत? असं कोण आहे जे माझ्यासाठी पैसे देईल बरं? मी त्या सगळ्या दुकानावर नजर फिरवली तर मला दुकानातून बाहेर जाणारी एक लहानखुरी मुलगी दिसली, जिला पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. ती जशी तिच्या डाव्या बाजूला वळली, माझ्या मनातला सगळा संभ्रम क्षणात दूर झाला. हो, ती वल्लरीच होती. पण ती इथे काय करते आणि तिनं या कपलिंग्सचे पैसे का बरं दिले? तिच्या मनात नक्की काय चालू असेल आत्ता? कोणी दिलेत? उत्तर माहीत असूनही मी त्या कॅशियरला पुन्हा विचारलं, माफ करा श्रीयुत रत्नदीप, पण तिने तिचं नाव गुपित ठेवायला सांगितलंय. ती कॅशियर मुलगी पटकन म्हणाली, लीला, तू असं करतेस का? बाहेर जाऊन माझी वाट बघतेस? मी येतोच 5-10 मिनिटात. मी असं म्हणताच लीला लगेचच त्या दुकानातून बाहेर पडली. आता माझा बदललेला स्वर त्या लोकांनी तिचं नाव सांगण्यासाठी पुरेसा होता. मी आधीच तिला दुकानातून बाहेर पडताना पाहिलं होतं. मी त्या कॅशियर मुलीला आवाजात जरब आणून म्हणालो, तुझ्या हातात फक्त 30 सेकंद आहेत. मला तिचं नाव कळलं पाहिजे. त्या मुलीला माझ्या आवाजानेच थरथरून घाम फुटला होता. ती असहाय्यपणे तिची मान हलवत पुटपुटली, हो सांगते. तिचं नाव वल्लरी बदामी. मी ते कपलिंग्स उचलले आणि एका झटक्यात त्या दुकानातून बाहेर पडलो. ती अशी का वागली असेल बरं? मुळात ती तिथे काय करत होती? मी आधीच तिला दुकानातून बाहेर पडताना पाहिले. मी ती गेलेल्या दिशेने तिच्या मागोमाग चालत निघालो. मी माझ्याच विचारात पार बुडून गेलो होतो. चालताना तितक्यात एका अनोळखीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं. तू हे का खरेदी केलीस वल्लरी?
अगं वेडी बिडी झालीस की काय तू? मी त्या आवाजाचा माग काढला आणि माझ्या डोळ्यांना तिथल्या फूड मॉलमध्ये बसलेली ती जोडी दिसली. सोड ना ललित, कशाला वैतागतोस? कशाला वैतागतोस हे तू मला विचारतोस? अगं तू तुझ्या जवळचे तब्बल 1000 रुपये त्या बेअक्कल माणसावर खर्च केलेस, ज्याला तुझी काळी मात्र पर्वा नाही आहे. ललित रागाने तिला म्हणाला. ललित प्लीज. वल्लरीच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या आवाजा इतकेच गंभीर होते. अगं तू ते पैसे स्पर्धेसाठी ठेवले होतेस वल्ला. माझा ना तुझ्या बुद्धीवरून विश्वास उडत चाललाय. तुला त्यातून तुझ्या स्पर्धेसाठी बनवाव्या लागणाऱ्या ड्रेससाठी चांगलं मटेरियल घ्यायचं होतं, पण तू मात्र मूर्खासारखे 1000 रुपये तुझ्या त्या तथाकथित नवरा नावाच्या प्राण्यावर उधळलेस आणि खरेदी काय केलंस तर हे टुकार मटेरियल. ललित अजूनही तिच्यावर कातवलेलाच होता. त्याला माहीत आहे की तिचे लग्न झालंय आणि तरी हे दोघे डेटिंग करताय. माझ्या संयमाचा बांध आता केव्हाही फुटण्याच्या अवस्थेत होता. ललित हे बघ, हे मटेरियल तू म्हणतोयस तितकं काही टुकार वगैरे नाही आहे. आणि तुला असं नाही का वाटत की माझं डिझाईन महत्त्वाचं आहे म्हणून तू काय मटेरियल्स घेऊन बसलायस? वल्लरी स्वतःचा बचाव करत म्हणाली. माझ्या मनात अपराधीपणाची भावना उफाळून आली. तिनं माझ्याकडे कधीही पैसे मागितले नाहीत. ते जे 50,000 मागितले होते तेच काय, ते पहिले आणि शेवटचे पैसे तिनं मागितले होते. बरं मी स्वतःहूनही कधी तिला विचारलं नाही की तिला कशासाठी पैसे वगैरे लागणार आहेत का म्हणून. मी आजवर तिच्यासाठी काहीही खरेदी केली नव्हती, अगदी एखादं गुलाबाचं फूलही नाही. आणि तिनं तर तिच्याकडे असणारे पैसे तिच्या स्पर्धेच्या ड्रेससाठी लागणाऱ्या मटेरियलसाठी खर्च करायचे सोडून माझ्यावर खर्च केलं. बायको तू असं का केलंस बायको? तुला आत्ता यावेळेस काय हवं आहे माझ्याकडून? तू खरंच मला वाटतेस किंवा मी समजतो तशी नाही आहेस का? मग तू जर तशी नाही आहेस तर तशी असल्याचा दिखावा माझ्यासमोर का करतेस? या सगळ्यातून तू नक्की काय मिळवणार आहेस? माझा तिरस्कार? तुला तेच हवं आहे का? मी तुझा तिरस्कार करावा आहे? पण का वल्लरी? तू मला का समजू शकत नाही आहे गं? मला काही कळण्याआधीच माझे पाय मला त्या जागेपासून ओढत दूर नेऊ लागले. मी खजील झालो होतो. माझ्या मनाची तगमग वाढली होती. मी गाडीच्या दिशेने चालत होतो की तोच पुन्हा एक ओळखीचा आवाज माझ्या कानांवर पडला. अगं आशना, तुझा विश्वास बसणार नाही आज काय घडलं त्यावर. लीला. मी आजूबाजूला पाहिले तर ती त्या फूड मॉलमधल्या कॉफी शॉपच्या काउंटरजवळ उभी राहून मोबाईलवर बोलत होती. त्याचं काय झालं ना की अवधूत मला शॉपिंगसाठी घेऊन आला. आमची खरेदी झाल्यानंतर तो म्हणाला की त्याचं पाकीट तो बहुतेक ऑफिसात विसरलाय. माझा तर विश्वासच बसेना गं. मला अजूनच अपराध्यासारखं वाटायला लागलं. तिला माझ्या प्लॅनविषयी आधीच माहीत होतं की काय? अगं पुढे तर ऐक. त्यानं स्वतःसाठी कुठले तरी फालतू सोन्याचा मुलामा दिलेलं कपलिंग्स घेतले होते, तेही जेमतेम 1000 रुपयांचे. सरते शेवटी कार्ड मिळत नाही म्हणून त्यानं मला बिल द्यायला सांगितलं. तो असं काही करेल यावर तुझा तरी विश्वास बसतोय का सांग मला? बरं ती कॅशियर मुलगीही म्हणत होती की तुम्ही नंतर पैसे द्या चालतील, पण नाही, अवधूत अडूनच बसला की मी पैसे द्यावेत म्हणून. एका क्षणासाठी मी गोठूनच गेलो. तिचा आवाज नेहमीसारखा का वाटत नाही आहे? चल चल, मी असं काही करत नसते. त्याच्यावर आणि 1000 रुपये, तेही मी खर्च करणार? छे, असं होणं कधीतरी शक्य आहे का? उलट मीही अगदी तोच बहाणा केला जो त्याने केला, पर्स विसरण्याचा. त्या वाक्यासोबतच मी तिला तिचं गोल्डन क्रेडिट कार्ड त्या कॉफी काउंटरवर देताना पाहिलं. मी तिथेच जागच्या जागी खिळल्यासारखा उभा होतो. ज्या मुलीवर मी गेल्या 2 वर्षापासून प्रेम करत होतो ती मला फसवत होती आणि ज्या बायकोची मी घृणा करत होतो आणि त्या बेकार वस्तूंचे पैसे देण्यासाठी एकदाही मागे पुढे पाहिलं नाही. मला काही समजत नाही आहे. मला कळत नाही आहे
की वल्लरी हे सगळं नेमकं का करते ते. मला समजून चुकलं होतं की ती मी समजतो तशी लालची नाही आहे. तिनं इतक्या दिवसात माझ्याकडे फक्त 50,000 रुपये मागितले. तेही स्वतःसाठी नाहीच मागितले, ते त्या अनाथ सुषमाच्या ऑपरेशनसाठी. मी पार बंजाळून गेलोय. जर हे सारं काही पैशांशी संबंधित नाही आहे तर मग तिला नक्की हवंय तरी काय. तिचा हा लालची असण्याचा बुरखा तिनं नक्की का घातलाय. ती नेहमीच असं का म्हणते की पैसाच तिच्यासाठी सारं काही आहे म्हणून. ती नक्की काय लपवते. तिचा नक्की हेतू काय आहे. या सगळ्यातून ती मिळवणार काय आहे. सामाजिक पद. पण तिच्याकडे तर ती आधीपासूनच आहे. तिला हवं तर ती कधीही 4 लोकांत जाऊन सांगू शकते की आमचं लग्न झाले म्हणून. अवधूत रत्नदीपच्या बायकोची स्वतःची अशी वेगळी पत नक्कीच आहे. पण तिनं मात्र अजूनही तिचं तोंड या विषयावर बंदच ठेवलंय. पण ती जे काही वागते आहे त्यातून तिला फक्त आणि फक्त माझा तिरस्कारच मिळतोय. हेच तिला हवं आहे का. पण शेवटी प्रश्न उरतोच आहे ना, का का हवंय तिला माझा तिरस्कार. या सगळ्या विचारांनी माझं डोकं दिवसेंदिवस फार भणाणून जाते. तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर तरळतो. तिच्या त्या मोठाल्या डोळ्यांकडे कधीही पाहिलं की ते कायमचं निर्मळ आणि निष्पाप दिसतात. तिचे ओठ मात्र आव्हान देणारे आहेत. ती जेव्हा आसपास असेल तेव्हा मला स्वतःवर ताबा ठेवणं खूप कठीण जातं. ऑफिसात बसल्या बसल्याही तिच्या आठवणीने मी निश्वास टाकला. आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. मी तिच्या मागावर एका गुप्त हेऱ्याला सोडलं होतं. मला माहीत करून घ्यायचं होतं की ती नक्की काय करते. ते जर सारं पैशांविषयी नाही तर मग ती माझा बदला घ्यायला तर आलेली नाही ना. वडिलांच्या अपघातानंतर या व्यवसायात उतरल्यावर मी माझे बरेच शत्रू निर्माण करून ठेवले होते. आता मला कळेल की ती नक्की कोण आहे ते. मला तो दिवस आजही लख आठवतोय ज्या दिवशी तिनं माझ्यासाठी त्या कपलिंग्सवर 1000 रुपये खर्च केले होते. विचार करता करता मी त्या दुकानाच्या बाहेर केव्हा पोचलो कळलंच नाही. ज्या क्षणाला मी लीलाला तिचं ते गोल्डन कार्ड देताना पाहिलं त्या क्षणाला माझं प्रेमाचं जग कोसळून गेलं. मी तिच्याबाबत इतका कसा चुकलो हेच मला कळेनासं झालं. दिगंतलाही तिच्या स्वभावाविषयी जे जाणवलं ते मलाच जाणवलं नाही. मला आत्ता असं वाटत होतं की जावं आणि तिच्या स्त्रीमुखात एक भडकावून द्यावी आणि इथे असलेल्या सगळ्यांसमोर तिचा पाणउतारा करावा. पण मग विचार केला की माझ्या 2 वर्षाच्या प्रेम विश्वासासाठी ही शिक्षा अगदीच नगण्य आहे. आत्ता मी तिला दाखवून देईन की तिनं कुणाला फसवण्याचा प्रयत्न केला ते. हरामखोर, लालची, वेश्या. आत्ता मला कळून चुकलं होतं की ती माझ्यासोबत एकांतात असतानाही किती मोजून मापून वागत होती ते. अगदी एखाद्या कसलेल्या निष्णात चतुर वेश्येसारखी. मला तर विचारही करवत नाहीये की ती माझ्या आधी कुणाबरोबर आणि कोणत्या कारणासाठी झोपली असेल ते. अचानक वल्लरीचा चेहरा माझ्या नजरेसमोर तळला. माझं डोकं ठणकलं. किती मूर्ख होतो मी की मी समजून बसलो की पुरुषांना खेळवणारी आहे म्हणून. आमच्या पहिल्या रात्रीच्या वेळेस तिची ती चिंध्या झालेली साडी आणि रक्तानं भिसून गेलेलं पलंगपोस मला आठवला. ती तिची अगदी पहिलीच वेळ होती समागमाची. आणि मी मूर्ख तिला किती दुखावलं. मी तर तिची संमतीही विचारली नाही. त्या रात्री रक्तात जवळजवळ न्हालीच होती. पण मी त्याची साधी दखलही घेतली नाही. गुन्हेगार होतो मी तिचा. आणि इतकं सगळं होऊनही तिनं अगदी सहजतेनं मला माफ करून टाकलं. तिचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की काय. ज्या दिवशी आमचं लग्न झालं अगदी त्या दिवसापासून ती माझ्यासाठी सुयोग्य निवड होती. आणि मी विचार करत होतो की ती हे सगळं केवळ पैशांसाठी करत होती. पण आज मात्र तिनं दाखवून दिलं मला की ती नक्की कोण आहे ते. तिनं कपलिंग्स घेताना अजिबात विचार केला नाही की तिचे पैसे होते. तिनं ते पैसे मटेरियल खरेदी करण्यासाठी साठवले होते. ज्यातून ती स्पर्धेचा ड्रेस डिझाईन करणार होती ते तिचं स्वप्न होतं. ललित खरंच बोलत होता. तिनं ते माझ्यावर खर्च करायला नको होते. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ललितला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं किंवा तिनंच ते त्याला सांगितलं असावं.
असं असतानाही ते सोबत होते. वल्लरी, तू नक्की कोण आहेस? तुला नक्की काय हवं आहे? तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का बायको? मग या ललितची तुझ्या आयुष्यातली जागा काय आहे? तू त्याच्यासोबत नक्की काय करतोयस? तू सगळ्या समक्ष त्याच्या गळ्यात गळा कसं घालू शकतेस? मी तो मॉल सोडला आणि थेट ऑफिसमध्ये आलो. दिगंत बहुतेक माझीच वाट पाहत माझ्या ऑफिसात काम करत बसला होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्याच्या एकंदरीतच सगळा प्रकार लक्षात आला असावा, कारण त्याच्या चेहऱ्यावर मला खिजवणारं हसू उमटलेलं मी पाहिलं. तो मला चांगलंच ओळखत होता. शेवटी आम्ही वाढलो एकत्रच होतो ना. दिगंत माझा नात्याने चुलत भाऊ होता. आम्ही दोघांनी एकाच अपघातात आमच्या आईवडिलांना गमावलं होतं. त्यावेळेस दिगंत 16 तर मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे 18 वर्षाचा होतो. मला बळजबरी या उद्योगात ढकललं होतं. मी या जगात आल्यानंतर मला सगळीकडे दिसली ती फक्त क्रूरता आणि रुक्षपणा. मी पाहिलं की इथे सगळीकडे शांत डोक्याने युद्ध खेळलं जातं. पहिल्या काही वर्षात मी खूप काही सहन केलं आणि माझ्या केलेल्या प्रत्येक चुकीतून नवा धडा शिकत गेलो. या सगळ्यात दिगंत माझ्या सगळ्यात मोठा आधार होता. तो काही रत्नदीपचा फक्त महत्त्वाचा शेअर होल्डर नव्हता, तर तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा मदतीचा हात होता. काय मग, कशी काय होती तुझी डेट? त्यानं डेट या शब्दावर जोर देत उपरोधिकपणे मला विचारलं. सोबतच त्यानं मला काही डॉक्युमेंट्सही दिली. मला पक्कं माहीत होतं की त्याला काय घडलं असेल याची बऱ्यापैकी कल्पना असणार आहे म्हणून. मुकाट्याने त्याने दिलेल्या त्या पेपरवर काम करत असल्याचा बहाणा चालू ठेवला. अरे सांग ना अवधूत, तिनं काय खरेदी केलं तुझ्यासाठी? त्यानं मी बोलत नाही असं पुन्हा पाहून विचारलं. तू आत्ता गप्प बसतोस का? मी त्याच्यावर वैतागून ओरडलो आणि त्यावर तो छानसं हसला. मला वल्लरीची आठवण येऊन कसंसं झालं. माझ्याही नकळत माझा हात माझ्या खिशात गेला आणि एक छोटा बॉक्स घेऊन बाहेर आला. वल्लरी, तिनं काहीही विचार न करता यासाठी पैसे खर्च केले. तो बॉक्स त्याच्या हातात देत मी त्याला म्हणालो. भुवया उंचावून त्यानं तो हातात घेतला आणि उघडून पाहिलं. तो उघडताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. सांगूच नकोस, हे किमान 1000 रुपयांचे तरी असतील. हो, तिनं बेलाच्या स्पर्धेत ड्रेस डिझाईन करण्यासाठी मटेरियल घ्यायला ठेवलेले पैसे यावर खर्च केलेत वाटतं. मी दिगंतनं खुलासा केला. ह्याला हे सगळं कसं काय माहीत? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुला हे कसं माहीत? बे गाढवा, मी तिच्याशी बोलतोय. खरंय, मी गाढवच आहे. मी ते अमान्य नाही करू शकत, पण हे सगळं त्याला का माहीत असावं? मला नेहमीच असं वाटत आलंय की वल्लरीचं माझ्यापेक्षा त्याच्याशी जास्त पटतं. तिला काहीही हवं असेल तर ती नेहमीच त्याला सांगायची. या सगळ्याचा मला दिवसागणिक होणारा त्रास वाढत चाललाय. अरे माणसा, तू कधीतरी तिच्याशी जवळकीच्या नात्यानं वागलास का? ते जरा बघ बरं, माझ्या आतल्या आवाजानं मला विचारलं. मला अजूनही तिच्याबद्दल बरंच काही माहीत करून घ्यायचं होतं, ज्या गोष्टी या दिग्या माझ्यापासून लपवून ठेवतोय. त्या बाबतीत मी या नालायकावर अजिबात विश्वास ठेवणार नाही, कारण अशा सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे माझा विश्वासू आणि पाळलेला माणूस होता, नहुष. तसं हे काही त्याचं खरं नाव नव्हतं म्हणा, पण आपल्याला त्याच्या नावापेक्षा कामात जास्त रस आहे. तर माझ्यासाठी तेव्हापासून काम करतोय जेव्हापासून मी या उद्योगात पडलोय. जवळजवळ 7 वर्षापासून. मी त्याला सांगितलं की ती कुणाला भेटते, कुठे जाते आणि कुणासोबत जाते, या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती मला हवी आहे म्हणून. नहुषच्या विचारांसोबतच मी माझ्या विचारातून बाहेर आलो. नहुषला या कामांवर लावून आत्ता 2 आठवडे उलटून गेलते. आज मला तो त्याचा सगळा रिपोर्ट देणार होता. मी दरवाजावर होणारी टकटक ऐकली आणि हलकेच परवानगी घेत दार उघडून नहुष आत आला. मी त्याचीच तर वाट पाहत होतो. नमस्ते सर. नमस्ते. मी तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? मी उतावीळपणे त्याला विचारलं. ते झाले सर. हा सगळा रिपोर्ट
असं म्हणून त्याने एक फाईल माझ्यासमोर ठेवली. बरं, आणखी काय? खूप बदामी खूपच कनवाळू आणि प्रेमळ आहेत. त्या नेहमी अनाथाश्रमात जातात, जो त्यांच्या युनिव्हर्सिटीजवळ आहे. त्या आठवड्याचे 4 दिवस मनालीमध्ये काम करतात. त्यांची जवळीक युनिव्हर्सिटीतील फक्त 2 माणसांसोबत आहे. एक ललित आणि दुसरी कीर्ती, जे त्यांच्याच वर्गात आहेत. ललित त्यांची नेहमीच खूप काळजी करत असतो आणि मी त्यांना आठवड्यातून 2 वेळा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाताना पाहिले, रेग्युलर चेकअपसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे दरवेळेस ते हॉस्पिटलमध्ये जातात, दिगंत सरसुद्धा त्यांच्यासोबत असतात. मला वाटतंय की त्यांची बदामींशी खूप चांगली मैत्री असावी. मी त्यांना बदामींना आईस्क्रीम खाण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी आणि लॉंग ड्राईव्हला घेऊन जाताना पाहिलं. सोबत अर्थातच ललितही असतो. दररोज सकाळी ते बदामींना त्यांच्या युनिव्हर्सिटीत सोडतात. असं म्हणत तो काही क्षणासाठी बोलायचा थांबला. म्हणजे याला नक्की काय म्हणायचंय? दिगंत आणि वल्लरी माझ्या मागे त्यांचे प्रेमाचे चाळी करायचे चाललेत. तो तिला रोज युनिव्हर्सिटीत का सोडायला जातो असतो? ती आमच्या गॅरेजमधली कुठलीही गाडी आणि ड्रायव्हर का वापरत नाही? तू कधी विचारलंस का तिला ती कशी जाते कॉलेजला ते? कधी तिला तिथे सोडण्याची तयारी दाखवलीस का तू? माझा आतला आवाज, हा एक बाबा कधी मुकाट्यानं बसू शकत नाही. त्याचं म्हणणंही खरं आहे की मी तिला कधीच विचारलं नाही की रोज ती कशी ये जा करते कॉलेजला ते. ते दोघे तिला आठवड्यातून 2दा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी का नेतात बरं? आणि तिला असं नेमकं काय झाले की आठवड्यातून 2 वेळा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जावं लागेल? मी विचार करत असतानाच नहुष म्हणाला, सर, मी आज बदामींना पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाताना पाहिलं. दिगंत सर होते त्यांच्यासोबत आणि तो ललित प्रधानही. पण ललित बराच अगोदर तिथून निघून गेला आणि दिगंत सर मात्र शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होते. आणि सर, मला वाटतं की बदामी मॅडम माझी सहनशक्तीची परीक्षा बघण्यासाठी की काय म्हणून त्यानं त्याचं पुढचं बोलणं अर्धवट सोडलं. मग रागाने दात खाल्ले आणि म्हणालो, उचक ना तुझं थोबाड पटदिशी. तसं तो चाच्चरतच म्हणाला, अवधूत सर, मला वाटतंय की त्या बदामी मॅडम त्या बहुतेक गरोदर असाव्यात. तो जे काही बोलला ते पुटपुटण्याखेरीज दुसरं काहीच नव्हतं. तरीही मी ते स्पष्टपणे ऐकलं. तू जाऊ शकतोस आत्ता. मला गरज लागल्यावर मी पुन्हा बोलवेल. असं म्हणून तो तातडीनं त्याला तिथून जवळजवळ हकलून लावला. तोही कशाची वाट न बघता लगेचच तिथून रफूचक्कर झाला. त्याचे ते शेवटचे शब्द ऐकून मला माझा राग अनावर झाला होता. मी दात ओठ खात माझ्या टेबलावर हात आपटला. म्हणजे वल्लरी गरोदर आहे आणि दिगंत तिची काळजी घेतोय तर? तिला हॉस्पिटलला नेऊन असली बायको आणि असला हा माझा चुलत भाऊ, माझा जवळचा मित्र, दगाबाज साले. आता मला सगळं काही स्पष्ट दिसू लागलं होतं. हा दिगंत प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायचा आणि तिला सावरायचा. ते तिच्या पोटात मूल वाढत होतं. ते मूल दिगंतचं तर नाही आहे ना? मी उभा राहिलो आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता मी ऑफिसमधून बाहेर पडलो. माझ्या मेंदूत प्रचंड अफरातफरी माजली होती. मी लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्ट खाली येऊन थांबताच मी बाहेर पडलो तशी माझ्या कानांवर कुजबुज पडली. मला त्या कुजबुजीनं तसा काहीच फरक पडला नसता, पण मी दिगंतचं नाव त्यात ऐकलं आणि अनेक वेळेला आणि माझा आटा पारच सटकला. तू पाहिलंस का पहिला आवाज? हो, म्हणजे काय, ती फार छान आहे आणि ती जवळजवळ रोज इथे येते. दुसऱ्या आवाजानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अरे, तुला माहिती आहे का, ती तर दिगंत सरांसाठी दुपारच्या जेवणाचा डब्बाही घेऊन येते. पहिला आवाज पुन्हा म्हणाला, तुला दिसत नाही आहे का, ते प्रेमात पडले आहेत आणि त्यांची जोडीही किती छान आहे दिसते. दुसरा म्हणाला, अगदी खरे तुझं. दिगंत सर तर तिची किती काळजी घेतात, तिला किती जपतात ते. आणि तू कधी तिचं ते निर्मळ हसू पाहिलं आहेस का? जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा ते तिच्या चेहऱ्यावर असतं आणि ते फारच मोहक आहे. पहिला आणखी पुस्त्यात जोडत होता, खरंय रे, ती अशी काळजी घेणाऱ्या माणसाची प्रियसी आहे
ती खरंय खूप भाग्यवान आहे. दुसऱ्यांना त्याला वाटणारी सल बोलून दाखवली. घ्या आता या ऑफिसमध्येही सगळीकडेच सगळ्यांनाच असं वाटतंय की ते सोबत आहेत. तो जेवणाचा डब्बा ती आणते माझ्यासाठी हे या मूर्खांना कोण सांगणार? या सगळ्या मूर्खापणामुळे मी आणखीन चिडलो. या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं होतं की ते माझी बायको गरोदर होती आणि या सगळ्या प्रकरणाची मला गंध वार्ताही नव्हती. मला तर हेही माहीत नव्हतं की माझं मूल तरी आहे का ते. दिगंत, मी जेव्हा विचारेन तुला याविषयी तुझ्याकडे मला पटण्यासारखं कारण असायला हवंय. जर त्या मुलाचा बाप तू असलास तर लक्षात ठेव दिग्या, मी तुला कसलाच करेन. आणि वल्हारी, मला माझ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं हवीत तुझ्याकडून. मला कळलंच पाहिजे की ते सगळं नेमकं काय चाललंय ते. आज रात्री मी हे सगळं जाणून घेणार. पुढील भाग लवकरच. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.